अकोल्यात मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 40.7 अंशांवर. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त. वर्दळीच्या रस्त्यांवर दुपारच्या सुमाराला शुकशुकाट. सोलापुरात आज तब्बल 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उष्णता जाणवायला लागल्यामुळे नागरिक हैराण. गेल्या 3 दिवसांपासून उन्हाचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार असल्याची माहिती. भिवंडी तालुक्यातील लिताडे गावामध्ये भाजपचे तालुका उपाध्यक्ष जगन पाटील यांच्या वतीनं बैलगाडा शर्यतींचं भव्य आयोजन. या शर्यतीमध्ये 250हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थिती. मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी. मनसे नेते अमित ठाकरेंची शिवजयंती उत्सवाला उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना. पुणे नाशिक महामार्गावर पेठ गावाजवळ पिकअप वाहनाच्या धडकेमध्ये 4 जण जखमी. महामार्गावर पांढऱ्या पट्ट्यांचं रंगकाम सुरू असताना घटना घडल्याची माहिती. शिर्डीच्या साईबाबांचरणी तेलंगणाच्या हैदराबादमधील भाविकाचं दान. साई भक्त के.एस. भगवान यांनी साईबाबांच्या चरणी सुवर्ण हार अर्पण केला. 193 ग्रॅम वजनाच्या या हाराची किंमत 23,60,000 इतकी. संस्थांकडून साई भक्ताचा सत्कार. उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार. आजपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी सरकारकडून नोंदणी अनिवार्य.